छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या आळगाव बुद्रुक येथे दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे। दुधाला 40 रुपये भाव मिळावा, सध्या तरी स्थिती तो भाव 25 रुपये आहे। त्याच सोबतच दुधावरचे अनुदान लवकरात लवकर मिळावे अशा मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत। आपल्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून लवकरात लवकर सरकारने मागण्या पूर्ण करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे। मागे सरकारने गेल्या वर्षी कांद्याला 3.5 रुपये क्विंटल अनुदान जाहीर केलं। माझी पावती, माझी खरेदी, माझी विक्री, मी सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर केले, मला रुपया मिळाला नाही। यांचं अनुदान नको हो, हे भीक नकोच आम्हाला। हे उद्या 5 रुपये देत आहे ना, हे पण भीकच आम्हाला, ही भीक अजिबात नको आम्हाला। आमच्या घामाचं दाम, आमच्या उत्पादनाला भाव पाहिजे आम्हाला। अनुदान आणि भीक वाढ नको आम्हाला। इतर लोक म्हणतात शेतकऱ्याला भरपूर देते, सरकार अनुदान देतं, हे आम्हाला असं भीक मागणं खेळ नकोच आम्हाला। अनुदान अजिबात नको पाहिजे। सरकारने आमचा रास्त भाव द्यायला पाहिजे। विश्वंभर हाके, आळगाव बुद्रुक, माजी चेअरमन। आज आम्ही येथे आपण याचे साक्षीदार आहात। आम्ही हे आंदोलन 4थं आंदोलन करीत आहे आणि आमची ही मागणी आहे की तुम्ही आम्हाला 5 रुपये अनुदान देऊ नका। मागच्या 4 महिन्यापूर्वी सुद्धा आपण 5 रुपये अनुदानची घोषणा केली, परंतु त्यासाठी आपण 100 डॉक्युमेंट जमा करायला लावले आणि आज शेतकऱ्याच्या खात्यावर आज सुद्धा 5 रुपये अनुदान जमा झालेले नाही। सरकारला माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही 5 रुपये अनुदान जमा झालेले दाखवा, आम्ही ती शर्यत देतो। कारण की आम्हाला फक्त घामाचं दाम द्या तुम्ही, कारण की दुधाला 40 रुपये भाव ही आमची प्रमुख मागणी आहे। आज जर बघितलं तुम्ही, ज्या वेळेस कांदा आम्ही काढतो त्यावेळेस सरकार आयात करतो। आज केंद्राने तुम्ही बघितलं असेल, दूध भुकटीचे आयात केली, का आमची दुधाचे भाव वाढणार नाही? कारण की दुटप्पी भूमिका हे केंद्र सरकार घेत आहे। इकडे एक बोलायचं, तिकडे एक बोलायचं। आम्हाला 5 रुपये अनुदान अजिबात नको, आमच्या दुधाला सरसगट 40 रुपये भाव द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। जगदीश डवले, आडगाव बुद्रुक। जो धंदा म्हणून दूध धंदा चालू केलेला आहे, पण सध्या अशी अडचण आलेली आहे की दुधाला 25 रुपये लिटर भाव शेतकऱ्याकडून आणि विक्रीला 50 रुपये 60 रुपये, म्हणजे 50% जास्त नफा फक्त विक्रीवाले घेऊन राहिले आणि मजा सरकार मारून राहिलं। घोषणा भरपूर असतात। आज सुगराचा भाव 1650 रुपये, बाट्याचा भाव 1750 रुपये आणि 25 रुपये लिटर फक्त दुधाचा भाव आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी करायचे का? पुन्हा म्हणतात जोड धंदा, शेतकऱ्यासाठी दुधा धंदा चांगला आहे ना, अनुदान देतो म्हणे आणि कोणतं अनुदान येत नाही। फक्त ह्या फेकाफेकी गोष्टी असतात। शेतकरी आहे त्या ठिकाणी परेशान आहे आणि शेतकरी हातलाच झालेला आहे। कोणतं सरकार आलं तर समोर संकटच आहे। संध्याकाळी बातम्या असल्या तर एकदम आनंद वाटतो, सकाळी झोपेतून उठले गणगण चालू होऊन जात, म्हणजे पत्रात काहीच राहत नाही। एवढं बोलतो मी। सय्यद बाबू, आडगाव।